जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं प्रतिपादन. शिरूर ताजबंद येथील जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यशस्वी घौडदौड सुरू असून आम्ही जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केलं नाही असं सांगून बँकेत चुकीचे काम केले नाही, भविष्यात करणार नाही. त्यामुळे लातूर जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल पुढेही सुरूच राहणार आहे असं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथे केलं. ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर ताजबंद शाखेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते शनिवारी संपन्न झाला. त्यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव जाधव होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाज कल्याण विभाग सभापती उत्तमराव माने, उपनगराध्यक्ष अय्याजभाई शेख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज शिरसाट, अशोकराव गोविंदपूरकर, व्यंकटराव बिरादार, मारुती पांडे, अनूप शेळके, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव, संचालक मंडळ, विविध कार्यकारी सेवा, सहकारी सोसायट्यांचे चेअरमन आणि संचालक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी बांधव, खातेदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि मी एकत्र येऊन जिल्हा बँक सुव्यवस्थित आणली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं प्रतिपादन. यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की माझ्या राजकारणाची सुरुवात ही गावातील सोसायटीपासून झाली. त्यानंतर आम्ही बँकेत संचालक म्हणून गेल्यानंतर बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. मी आणि दिलीपराव देशमुख दोघांनी मिळून बँकेचे वसुली मेळावे घेऊन बँक सुस्थितीत आणली. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, उद्योजकांना वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज देऊन त्यांना उभा टाकण्यासाठी मदत जिल्हा बँकेने केली आहे. आज अत्याधुनिक यंत्रणेद्वारे जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून कोविड काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. आम्ही बँकेत आत्तापर्यंत चुकीचे काम कधी केलं नाही आणि भविष्यात सुद्धा कधी चुकीचं काम करणार नाही. 10 गुंठे असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपण कर्ज देण्याची आता व्यवस्था करतोय. शेतकऱ्यांनी आता शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळलं पाहिजे. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधली जाते असंही सहकार मंत्री आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक बँकेचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव यांनी करत बँकेच्या वाटचालीविषयी सविस्तर आढावा सादर केला. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक अशोक गोविंदपूरकर यांनी मनोगत व्यक्त केला. यात त्यांनी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून आम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्राकडे बघून सहकार शिकलो तेथील अनेक नेते सुद्धा आज सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांचं कौतुक करत असताना आम्हाला आनंद होत असल्याची भावना अशोक गोविंदपूरकर आपल्या भाषणात व्यक्त केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.